झालं चालू. ओ भाई साहब, सेकंड्स मध्ये आलो इथं. हा, ऑफ रोडिंग चालू झाली आहे गाईज लडाखची, जी की तुम्ही पहिल्यापासून जर डॉमिनर पासूनचे व्हिडिओ बघत असताल ना तेव्हापासून कळून जाईल तुम्हाला. मस्त ऑफ रोडिंग पॅच आहे लडाख टाईप. हा, काय म्हणते काय कळलं ना. अशी वर्ल्डच जाती ना डेंजर. सुधारायचं बंद होतं, हिचा आवाजच फक्त ऐकायची इच्छा होती सध्या तरी. आयला गाडी घरातनं बाहेर काढली नाही की मंदिर आलं सुद्धा. चार है उद्या ब्लॉग मध्ये येणार बघतो. थँक्यू. बर्थडे तुझा, हॅपी बर्थडे ब्रो. पलीकडच्या रोडला काम चाललंय ना, सगळा विषय इथं गर्दी झाली. गाडी घेतल्यापासून 92 किलोमीटर, ऑलमोस्ट 100 किलोमीटर चालली आहे फक्त. ऑलमोस्ट 100 किलोमीटर. एकच आठवडा, आज शनिवार आहे. एक आठवडा आज करेक्ट ॲक्च्युली एक आठवडा झाला आहे. एक आठवड्यामध्ये फक्त 100 किलोमीटर चालली आहे. 92.7 आहे, पण मला माहिती आहे की 10-12 किलोमीटर जास्त चालली आहे. बट हा काय विषय आहे, पेट्रोल का दाखवत नाही. थोडी हलवायची का स्टार्ट करू गाडी. स्टार्टच करतो, कोल्ड स्टार्ट पण नाही केलेलं. न्यूट्रल आहे गाईज. स्टार्ट केलं हिचं एक वरती आत्ता. मला वाटतं जास्त व्हायला पाहिजे असतं सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर मग ते कमी येतं. 1000 वरती दाखवते. 1000 इथं 2000 4000 6000 RPM आहे गाईज. 14000 RPM आहे आला टोटल ओव्हरऑल. पेट्रोल का दाखवत नाही अजून. या गाडीचं आहे ना, गाड्या लवकर हे होत नाही, नुसता कोरडा असतो. थंड थंड गरम मिक्स हवं येते आत्ता. आज शनिवार आहे ना, तर आज चालू आपण परत श्री हनुमानच्या मंदिरामध्ये आणि शनी महाराजांच्या मंदिरात. फर्स्ट डेला गेलो होतो तिथं. लोक कधी कधी बघतात इकडचा रोड आहे ना, ॲक्च्युली चालू पलीकडच्या रोडला, मेन रोडला आहे ना काम चाललंय ना, त्यामुळं सगळे लोक ह्या रोडने येतात. टेम्परेचर तर आलं, पण हे काय आहे ना झालंय.
बाबांनो, किती अनुवाद होत आहे. आता एवढी वरडतीये नाही, आता शांत करू का बाई? शांत केल्यावर आहे ना, बंद केल्यावर असं वाटत पण नाही की एवढा डेंजर विषय करत असेल ही गाडी. खतरनाक. ह्या गोष्टीमध्ये या गाडीमध्ये आहे ना मला रॅप करायचे. ओके, रॅप करायला बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या की आपण करू शकतो. कलर डिसाईड केला आहे मी, पण अजून एक कन्फर्मेशन नाही झालं की कुठून करता येईल म्हणून. आणि इथून फुल गर्दी 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 झाली. आईला एवढी गर्दी काय करायची इकडं, काय कळत नाही मला. मित्रांनो, राजदूत बघा, राजदूत सगळ्यात ओल्ड बुलेट आहे. बाबा चालवतो ते अजून सुद्धा. त्यांचं वय असेल बहुतेक 70च्या आसपास तर आरामात असेल. बाबा करते. फुल ट्रॅफिक झालंय यार. काय ट्रॅफिक विषय हायर केलाय तुला. तू आणला नसता ना, त्यांनी तसं केलं नसतं. असल्या पोराला जवळ नाही करायचं. नाही त्याच्यावर तुम्ही लांब केलं राहतं. आणि चोरलेलं ते घावलं नाही होय त्याचं पण. प्रिन्सिपलला मग गावलंय ते चोरीचा मॅटर नाही. ते लॅपटॉपचं मग माहिती काय? माहिती मला. लॅपटॉप चोरलाय का नाही? हा, मग त्यांनी सांगितलंय मला. लॅपटॉप आणल्या बाबा मी शाळेतून चोरून. परत गावलंय ते बी सांगितलंय. मग परत काय केलं त्यांनी? काय ते परत केला पण केला पहिला चौकीला फोन. चोरीचं नाही. आत्ताचं काय सीन आहे? मग काय चौकीला फोन पोरगं असतं. पोरी सोबत? नाही, नाही. हा हा हा. अच्छा, मग त्याचा आणि त्याचा काय संबंध नाही तसा. हा, मग ते आलंय त्याच्यावर. चौकीतनं फोन करते आम्हाला. ते चौकीतनं फोन करते आणि म्हणते ते मॅटर सॉल्व करा. ए तू कर आमच्या आल्या मग तोडीन तुला. गाऊ नको तू आता परत. अच्छा, चला येतोय माझ्यासोबत फिरायला. नाही आता हे तर टाकायला पाहिजे ना. चोरी कुठल्या पोरांसोबत फिरतो ते तर करू करते तू. सबस्क्राईब केले बहीण बघ. मग कळत पाहिजे. बरोबर आहे, चुकीच्या लोकांसोबत राहिलं नाही पाहिजे कधी. माझी खेल खेलने को अभी मजा आएगा. खेल खेलने को मजा आएगा अभी. कचरा की खिलाडी. आता दुबेची बी त्याची बी हाणं चांगली. मग काय म्हणले? मंदिरात जाऊन येऊ ना. कोणत्या? जेल रोडला इकडे होय. थांब ना, आता हिला कोल्ड स्टार्ट पण करायला लागणार आधी. केली होती सकाळी. डोक्यावर ना हवा गेली आता. काय म्हणतोय? हा, इथून येते थोडी येते. काय म्हणतोय? हवा हवा. आता बघायला लागेल काय विषय. चल बस, आलो जाऊन. बापरे, ऊन कमी होईल याची वाट बघत बसलो, पण काय ऊन कमी नाही झालं. शेवटी म्हटलं निघावं. परत फार अंधार झाल्यावरती निघायची मजा नाही येणार. मस्त येतं ना.
हा लोकांना काय वाटतं बाबा गाडीचा आवाज जास्त आहे म्हणून जास्त पळती का काय, तसं काय नाही बाबा, पळती गाडी पण आपण नाही तेवढी पळवत. अजून तशी पण गाडी गरम नाही झालेली, जशी 70 डिग्री दाखवती पण यूज टू नाही झाली ना अजून. अँगल कसा येतोय काय माहिती. भाई असा तर आवाज लय वाटतो रे आता. आवाज म्हटलं लय डेंजर रे. फटाका फोडती. लोकांना कळत नाही कधी कधी आवाज येतोय कुठून. अरे किधर है तू? किधर घूम रहा? तबीयत बहुत खराब कर ली रे. सुरेश सुरेश होता सुरेश. नाव लवकर लक्षात नाही आलं माझं. पाट 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 पाव पाव. भाई लोकांचे रिॲक्शन. रिक्षावाला मध्ये आलाच नाही. हा मला वाटतं मधून जायला पाहिजे. आता पुढच्या चौकात आहे ना लय गर्दी असेल. हाय स्पीड ब्रेकर. आईच्या गावात गाडी टच झाली. यायला एवढे मोठे स्पीड ब्रेकर असतात काय? गाडीची हाईट जास्त आहे पण कसं काय? भाई आतमधल्या गल्ल्यांमध्ये रोड कसला घुमतोय. नाही सांभाळूनच आहे. इथून नाही व्हायचा टच. हे जरा ओके होता. भाई एनर्जी थोडीशी डाऊन फील होत होती. आता जरा ओके झाली आहे पण एवढी नाही अजून. आपण शनिवार असल्यामुळे चाललोय आज मंदिरामध्ये. इथं पण मस्त मोठं मंदिर आहे. माझी फेवरेट गाडी यार. कधी यायची? गाडीचा आवाज हळूहळू वाढायला लागला. गरम झाली ना. अच्छा याच्यामध्ये लय डेंजर आवाज येतोय रो. भाई उन्हाळा चालू झालाय. टेम्परेचर नुसतं वाढतंय माहिती का.
मी गाडी घेतल्यापासून आहे ना मंदिरात मध्ये जातोय, कारण असं स्पेशली कुठं जायचं काय प्लॅन नाही बनत आहे अजून. राईडचा पण काय प्लॅन नाही. ओ भाई कसला डेंजर आवाज. भाई गाडी काय गरम झाली. भाईचा अशी वर्डच जाती ना डेंजर. सुधारायचं बंद होतं. हिचा आवाजच फक्त ऐकायची इच्छा होती सध्या तरी. आयला गाडी घरातनं बाहेर काढली नाही की मंदिर आलं सुद्धा. आपल्या इथल्या लोकांना माहित असेल हे मंदिर. जेल रोडला आलोय गाईज. जेल रोड भारी वाटतो ना. ओ भाई गाडी लावायची जागा शोधा. गाडी लावा. आहे बघ. हा ते बाकीचे लोक सगळे थाळी घेऊन वगैरे पूजा करतात ना, मग मी म्हटलं डायरेक्टच जाऊया. पूजा नव्हती करत ना त्याच्यामुळं. नाहीये बाबा सुट्टे नाही पैसे खरंच नाही तर हे ओढ रे. पुढच्या वेळेस नक्की देतो. चला रस्ता तर चांगला झालाय. मला वाटतं आजचा अँगल जरा ओके मध्ये सेट झालाय, कारण मी आत्ताशी अँगल बघतोय आणि थोडे दिवस झालं जे व्लॉग्स बनवत होतो त्याचा अँगल थोडासा वरती जास्त होत होता. आता जरा ओके मध्ये झालाय. आणि एक आठवडा झालं चाललं होतं नाही का इव्हिनिंगला बाहेर पडेल पण काय होतच नव्हता सीन. फायनली आज सीन झाला. हे आपलं जेल आहे गाईज, हेरवडा जेल. लय लोकांना माहिती तर असेल पण बाहेरनं जे बघतात त्यांना नसेल माहित ना. गाडी फुल तपिश. जायचं तर तसं काय नाही, एकच इच्छा होती. गरमीमुळे ना ती पण इच्छा होत नाही नीट. एवढी जास्त हीट आहे. ही पण हीट आहे, सुपर हीट आहे. हो भाई धूळ 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 आणि धुराळा सगळं एकदम मिक्स. काय बोलायचं. नशीब वायझर तरी आहे. वायझर पण झालंय खराब, धूळ बसलंय राव. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये राव गरमीमध्ये कसं काय मॅनेज करायचं कधी कधी कळत नाही. ओ भाई पोलिस थांबलेत आपल्या राईट साईडला. हा ह्यो नसायला पाहिजे होतं. मस्त लेडी पोलीस रिॲक्शन घेतले असते ना त्यांचे पण. तसं तर घेता येईल. हा बरं वाटायला लागले. 20 सेकंड्स राहिलेत मॅडम आणि तुम्ही चालला नाही. थांबले मॅडम थांबले. हा अजून एक पोलीस. व्हेरी गुड. हा वा येस मंकी कॅप मला पण पाहिजे. बाई गरमीनी आहे ना वांदे व्हायला लागले. काश ना गोप्रो मध्ये गरमी पण फील झाली असते, मजा आली असते. मॅडमचं लक्षच नाही राव. काय जोपर्यंत माणूस नीट गाडी चालवतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक असतात. येडे चाळे नाही करायचे कधी.
कधी कधी असं वाटतं आवाज लय कमी आहे जा, कधी कधी वाटतं यायला डेंजर आवाज दिले. भाई हा चार्ज झालाय का फोर्डवाला? फोर्डवाला का चार्ज झालाय? भाई या रोडला मला चालवायला मजा येते काय. मागत आला का तू? तरी नाही पळवली मी. घे 6व्या गेअरवर एकदम चिल में दिल. काय रस्ता काय जाडदूड जाडदूड जाडदूड. कधी कधी असं वाटतं रस्ते आहे ना लय वाढीवेत. तशी शांत आहे काय माझी गाडी आहे ना, लय शांत आहे. 240ची रेंज दाखवतीये बट नाही, मला माहिती 240ची रेंज नाही. चला चला चला, गर्दी गर्दी नुसती. काय एवढी गरम होती, तू तापलेली असते नुसती. भाई साहब आता कुठं फील आला. अरे माझे पाय भाजायला लागले हिटनी. गाईड आपला गोल्फ क्लब या नाही तुला नाही आली का माझ्या? खरं तर मला एकट्यालाच यायला पाहिजे होतं बट चलो ठीक आहे. डारकाळ्या फोडती डारकाळ्या. ओ रिॲक्शन कसे एकदा सुद्धा सिंगल रेव नाही केलेली मी फालतू मध्ये अजूनपर्यंत. एक छोटीशी सिंगल रेव सुद्धा नाही केलेली. फक्त गाडी नॉर्मल आपण जशी चालवतो तशी चालवतोय. हे आमचं पोस्ट ऑफिस आहे. हे आपलं पोस्ट ऑफिस आहे. माहिती का तुला? का तुला पण नाही माहित? हॉल तिकीट इथं यायचे? हॉल तिकीट नाही मग नंबर कसला? हा का? अरे ते काय विकत ते? अरे गुढीपाडव्याच आहे का? गुढीपाडव्यासाठी पाला विकायला लागलेत, आंबे वगैरे वगैरे ढाळा. चला आता सुटला सिग्नल. भाई हेल्मेट खोलून ठेवण्यात जी मजा आहे ना, हवा लागत असती. रायडर ती बंद हेल्मेट मध्ये नाही येत. बाबा अरे गाडी नाही राव, दिवसाची काढायचीच नाही असं वाटायला लागले. लय गरम हिट मारती. शूट करायचं का इथं आतमध्ये? फोटो शूट करायचं का इथं कुठं आतमध्ये? हा इथं तर ते बसलेले आहेत ते आर्मी आर्मी पळवतील नुसती, तारून पळवतील. पण मजा येईल इथं फोटो शूटला. किती शांत झाली हा, किती शांत झाली. क्लच वरती थोडीशी सोडली ना मी. इथं का पाणी झालंय भाई. पाण्यामध्ये अजिबात रिस्क नाही. गाडी एकदम चकाचक ठेवली आहे.
आणि पाणी सगळं उडायला लागलं रे. पाण्यामध्ये लय अशी स्मूथ होती गाडी, रस्ता एकदम चिकना होतो. शेणामध्ये गाडी जेव्हा रोडवरती चालते ना, तो कसा विषय असतो, असा विषय आहे याचा. हा काय म्हणते काय कळलं ना. सिग्नल बिग्नल तोडलेलं नाही, लेफ्ट साईडला फ्री असतं, त्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. चला आतून जाऊया आता, इकडनं गेलेलं नाही, आतून जाऊया. फर्स्ट टाइम चाललो इकडनं. बाय रायडर रायडर रायडर्स, रायडर लोकांचं आहे ना कम्युनिटी आहे ना गाईज, एक नंबर आहे. तुम्ही विचार नाही करू शकत. फुल सपोर्टिव्ह प्रत्येक गोष्टीमध्ये. कसं या गाडीवरती आल्यानंतर आहे ना, मला कधी कधी काय बोलायचं हे सुचतच नाही माहिती का. मग तो सिक्वेन्स जो असतो ना, तो एकतर तुटून जातो. असा सीन असल्यामुळे ना लोकांना असं कधी कधी वाटतं की नाही का, एक कंटिन्युटी पाहिजे, ती पण नाही. पण सीन तसा नाही. आता कसं जरा प्लॅन पण नाही कुठल्या गोष्टीचं बनत आहे ना, त्याच्यामुळं. नाहीतर मग होऊ दे एखादी राईड प्लॅन, होऊ दे सिक्वेन्स बिक्वेन्स मस्त कसे काढतो ना, मजा येईल. रॅन्डम असं कोणीतरी ओळखीचं समोर आलं पाहिजे, ज्याला अजून माहिती नाही गाडीबद्दल. ओ भाई साहब फटाक असा आवाज काढती ना, घुर्राती आहे ये. खायला भारी वाटतं जेव्हा लोक बघतात आणि ती गोष्ट आपण नोटीस करतो. काय झालं, गाडी बंद पडली काय? गेलो असतो परत, तुम्ही म्हटले असते काय छपरीवाणी जाते, हेल्प करायला गेलो असतो मी खरंच. आई ग, 100ला टेकलं राव टेम्परेचर. नशीब रस्ता थोडा तरी चांगला झालाय भाई सोसायट्यांमुळं. गुड इव्हनिंग देवा, गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग. हॉर्न लय कमी यायचा, डॉमिनर सारखा हॉर्न टाकायला पाहिजे असं फील होतं, पण नंतर परत लक्षात येतं नको, आवाजच बस. कीप सेफ डिस्टन्स, आणि तिथंच ठोकलाय त्याला.
काय जरा शूटसाठी आहे ना आतमध्ये जायला पाहिजे. रस्ता इथनं चालू केलाय वाटतं. हा मला दगडात टाकायला नको वाटतं. या डोंगरावरती आहे ना डेली अपडाऊन करायचो आम्ही सकाळ संध्याकाळ डेली. पण आता रनिंग बिनिंग ऑफिस बिफिस या सगळ्या गोष्टी चालू आहेत. रनिंग तर नाही, रनिंगच म्हणतोय, रनिंग ऑफिसमुळे बंद झालं. हा ऑफ रोडिंग चालू झाली आहे गाईज लडाखची, जी की तुम्ही पहिल्यापासून जर डॉमिनर पासूनचे व्हिडिओ बघत असाल ना तेव्हापासून कळून जाईल तुम्हाला. मस्त ऑफ रोडिंग पॅच आहे लडाख टाईप. पण मला ह्या रोडला गाडी न्यायला भीती वाटते, कारण दगडं बिगडं मला जरा टायराला बसतात असं फील होतं ना, त्याच्यामुळं. तुम्ही म्हणताल काय, पण भाई होतं ते. आपली गाडी जेव्हा येईल ना आणि तुम्ही अशा ह्याच्यात घालताल तेव्हा कळतं, ते बरोबर कळतं. हा 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 हा. मस्त फोटोज काढूया फ्लाय बाय साठी व्हिडिओ आणि सिनेमॅटिक काढूया. आज सिनेमॅटिक पण नाही झाले ना, फोटोशूट झालं हिचं. आज सगळ्या गोष्टी होईल. केला चालू. ओ भाई साहब, सेकंड्स मध्ये आलो इथं. मग हे जरा एक्स्ट्रीम झालं होतं. मला कळलं नाही फर्स्ट गिअर वरती किती आलो मी. मला चेक करायचं होतं ॲक्च्युली, पण नाही चेक करता आलं. आईच्या गावात दाखव मला, आहे का नाही. तिकडे लोक इथं आहे ना जवळपास कॉलेज आहे काय, त्याच्यामुळे इथं लोक येत असतात. टेम्परेचर तर 89 दाखवते, काय विषयच नाही. आवाज रेवसा ऐकायचा आहे का भाई? मला याची रात्री आहे ना आग निघतीये का एकदा चेक करायची. भाई साहेब जास्त झाले. लय विषय हार्ड होईल, त्यापेक्षा गेलेलं परवडेल. चल गाइस, इफ यू लाइक दिस व्हिडिओ प्लीज लाइक शेअर सबस्क्राईब. चलो आता आपण व्हिडिओची तेवढी आहे ना कंटिन्युटी येत नाही, मला माहिती आहे. आता नाही येणार, थोडासा टाइम लागेल, कारण मी मोस्टली आहे ना मोटो ब्लॉगिंग करणं पूर्ण क्विट केलं होतं थोड्या टायमिंग पूर्वी. तर त्याच्यामुळं कसं जरा त्या गोष्टी परत ह्या गाडीवरती हात बसायला पाहिजे. कारण ही गाडी जेव्हा आपण बाहेर काढतो ना मनामध्ये असं धाडधूड होत राहतं. त्याच्यामुळे ना थोड्याशा गोष्टी अशा मॅनेज नाही करता येते, पण होईल त्या गोष्टी लवकरच होऊन जातील मॅनेज. गाईज प्लीज, आय नीड युअर सपोर्ट. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब ह्या गोष्टी करत राहा प्लीज. आणि लवकरच तुम्हाला आहे ना या गाडीवरती आहे ना काही गोष्टींचे चेंजेस बघायला भेटतील.
लवकरच बघायला भेटतील. आणि हा राईड पण करणार आहे आम्ही लवकरच. कुठं करणार आहे काय करणार आहे डायरेक्टली सरप्राईजच असेल तुमच्यासाठी. तसं मला सरप्राईज खेळायला आवडतं, पहिल्यापासून मी तेच खेळत आलोय. पण कधी कधी असं वाटतं की नाही का यार जास्त पण सरप्राईज नको खेळायला. कारण मग ते काय होतं माझ्याकडे तेवढी आहे ना कंटिन्युटी नाही आहे ना. काही गोष्टी आहे ना लगेच मॅनेज नाही होत. कारण आपण कसं जॉब पण करतोय, व्हिडिओज पण बनवतोय आणि बरीच अजून कामं आहेत जी बॅक एंडमध्ये चाललेली असतात. सगळ्या गोष्टी तर कुणाला काय शेअर करत नाही ना आपण. त्याच्यामुळं कसं आहे त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मग ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात. तर ठीक आहे, जसं होऊन तसं आहे ना लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज पण होत राहतील. व्हिडिओ पण येईल कंटिन्युटीमध्ये थोड्या टायमिंगमध्ये. बट आता थोडंसं वेट करा. आणि सगळे नजर मला म्हणत होते काय यार गाडी घेतली, गाडी घेण्यापेक्षा म्हणजे जे घरातले फॅमिलीतले मोठे लोक होते ना ते म्हणतात की बोलत होते की गाडी घेतली त्याच्या जागी घर घ्यायसाठी हे केलं असतं. भाई करायचं रे, सगळ्या गोष्टी करायच्यात, हळूहळू करायच्यात. मी माझ्या पद्धतीने मॅनेज करतोय ना कुठल्या गोष्टी. सगळ्या गोष्टी आहे ना हळूहळू मॅनेज होत राहतील. आणि जी समोर चालली आहे ना ते पण माझं एक प्रेम आहे गाईज. प्रेम म्हणजे बघा ना काय भारी ऑफ रोड करतोय. आतमध्ये त्याला घंटा कळत नसेल की काय करतोय आणि काय नाही करत आहे. अच्छा हात दाखवतोय तो, पुढे ये म्हणतोय का काय. बोल ना भाई. हे भाई काय म्हणतोय नाही. अरे ती युरेची होती, नाही विकली अजून. तो बघ ना, विचार ना त्याला, त्याशी बोलून घे एकदा. शी भेटली सांगतो नंतर, चालू आहे आता. हा काय म्हणतो, ठीक आहे चालेल ना, युरेची आहे ना, तू बोलून घे एकदा. बघू भेटूया तिकडं. कुणाला? हा चालतंय. ही कधी घेतली? हा का, मेंटेन ठेव. आतमध्ये कळत पण नसेल ना ऑफ रोडी, काहीच नाही ना. चालतंय चल.